मरहबा किड्स मॉल एंड लेडीज वेयर, बच्चों और बच्चियों के लिए कपड़ों का खजाना, इस्लामपुरा गली नंबर 6, फिरदौस टावर, मोहम्मद अली रोड, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। धुले लोकसभा क्षेत्र में कांग्रेस के लिए बड़ा झटका। प्रदेश महासचिव तुषार शेवाले का बीजेपी में प्रवेश है। एएनसी राज्य में इस वक्त लोकसभा चुनाव की तैयारी चल रही है। जहां एक तरफ लोकसभा चुनाव के लिए प्रचार चरम पर है, वहीं धुले में कांग्रेस पार्टी को बड़ा झटका लगा है। भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं की बैठक आयोजित की गई। इस बैठक के दौरान कांग्रेस पार्टी के नासिक ग्रामीण के जिला अध्यक्ष तुषार शेवाले ने आज चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में भारतीय जनता पार्टी में शामिल होकर कांग्रेस पार्टी को बड़ा झटका दिया है। धुले लोकसभा क्षेत्र में कांग्रेस को बड़ा झटका लगा है। नासिक ग्रामीण के पूर्व जिला अध्यक्ष और प्रदेश महासचिव तुषार शेवाले आज धुले में प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में भारतीय जनता पार्टी में शामिल हो गए। तुषार शेवाले ने धुले लोकसभा क्षेत्र से कांग्रेस से उम्मीदवारी मांगी थी, लेकिन तुषार शेवाले इस बात से नाराज थे कि उन्हें नॉमिनेशन नहीं मिला। कांग्रेस से नाराज चल रहे तुषार शेवाले भारतीय जनता पार्टी में शामिल हो गए हैं और इसे कांग्रेस के लिए बड़ा झटका माना जा रहा है। भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले को पार्टी में शामिल किया गया। तुषार शेवाले के साथ उनके सैकड़ों कार्यकर्ता भी इस समय भारतीय जनता पार्टी में शामिल हुए। इस मौके पर उन्होंने प्रतिक्रिया देते हुए कहा कि मेरे पास मित्रों का बड़ा परिवार है, असंख्य कार्यकर्ता हैं और मैं अपनी सारी ताकत बीजेपी के पीछे लगाने जा रहा हूँ। मैं भारतीय जनता पार्टी में काम करना चाहता था, तुषार शेवाले ने इस समय कहा, इसलिए मैंने पार्टी छोड़ी। एक तरफ जहां लोकसभा चुनाव प्रचार अपने चरम पर है, वहीं तुषार शेवाले का पार्टी से बाहर होना कांग्रेस के लिए बड़ा झटका माना जा रहा है। साथ ही कांग्रेस को एक बड़ा झटका भी लगा है। त्याची नाराजी असताना तुम्ही राजीनामा दिला आणि तात्काळ त्यांनी तो मंजूरही केला। धुळ्यातल्या मात्र जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मंजूर झालेला नव्हता, तर त्या कारणास्तव तुमचा हा जो प्रवेश आहे भाजपाचा, तो असं काही कारण आहे की नाही तसं झालं। त्यांनी मला दिलं होतं ना प्रदेश कार्यकारिणीवरती सरचिटणीस म्हणून मला आता पद दिलं त्यांनी। आता 4-5 दिवसापूर्वीच मला सरचिटणीस केलं प्रदेश कार्यकारिणीवरती, परंतु ते पद मला खूप असं विशेष काय ठीक आहे त्या ठिकाणी असेल, पण मला भाजपमध्ये काम करायचं होतं। माझी इच्छा होती, मनापासून खूप दिवसापासून इच्छा होती ती मला पूर्ण करायची होती आदरणीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून। म्हणून आज असं आहे, सुरुवातीला मी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाचा राजीनामा दिला। त्यानंतर माझी समजूत करण्याकरता पक्षाने मला प्रदेश कार्यकारिणीवरती जनरल सेक्रेटरी म्हणजे त्या पदावर सरचिटणीस म्हणून माझी नियुक्ती झाली। पण नियुक्ती झाल्यानंतर माझं असं लक्षात आलं की आपल्या मनात जे आहे की आपल्याला मोदीजींच्या वर विश्वास ठेवून आपण जे आज देश बघतोय, देशासाठी वाटचाल चाललेली आहे, याच्यामध्ये कुठला तरी आपला खारीचा वाटा राहावा म्हणून आपण भाजपमध्ये आज प्रवेश करत आहोत। आणि या प्रवेशामध्ये अतिशय प्रामाणिकपणे मी आज प्रवेश करत आहे। कुठली अभिलाषा नाही, एक निर्मळ मनाने प्रामाणिकपणे फक्त कुठेतरी चांगल्या विचारांना, देशभक्तीला आपण पाठिंबा द्यावा या उद्देशाने मी आज भाजप प्रवेश केला। नाही, त्यावेळेस साहेब मला असं म्हटलं नाही की तुम्ही भाजपमध्ये या किंवा काय, फक्त एकच म्हटले होते की तुम्ही चांगले कार्यकर्ते आहात, म्हणून संधीचे भेट म्हणून त्यावेळेस ते माझ्याकडे आले होते। यापुढचा जो बाबा भांबेंसाठीचा प्रचार आहे तो कशा पद्धतीने राहील आणि बागलाण परिसरात त्यांना किती मदत आपण देऊ शकतो? हे बघा, माझा प्रवेश हीच एक त्याचा इम्पॅक्ट जो होणार आहे, त्याचा परिणाम जो होणार आहे की ज्याचे बरेचसे जण जे संभ्रमावस्थेत आहेत, आमचे मला मानणारे म्हणजे कार्यकर्ते, ते संपूर्णपणे बाबा भांबेंच्या कामाला लागून असंख्य त्याचे परिणाम तुम्हाला 20 तारखेच्या मतदानात दिसून येईल आणि त्याचा निकाल तुम्हाला 4 तारखेला लागून जाईल। यापूर्वी आपण काँग्रेसचा झेंडा घेऊन आपण प्रचार करत होता, परंतु आता आपल्याला याच निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा हाती घ्यावा लागला आहे। या संदर्भात आपण लोकांपर्यंत कसं पोहोचू? हे बघा, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि भाजपचे पालेमुळे खोलपर्यंत गेलेले आहेत आणि मला भाजपच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जो आज राष्ट्रीय अजेंडा आहे भाजपचा, तो सोबत घेऊन काम करायचंय। त्यात काय फार वेगळं अवघड नाहीये काही, आणि कार्यकर्त्याला काम करायला काही अडचण नाही, कुठेही करू शकतो।